मोबाईलवर कोणाचे फोटो पाहून किंवा खऱ्या आयुष्यात कोणाची प्रगती पाहून कधी तुमच्या मनात माझंच नशीब खराब आहे असा विचार येतो का? जर असं होत असेल तर तुम्ही टेन्शनच्या जाळ्यात अडकताय आणि यातून बाहेर कसं पडायचं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला एक सवय पडलेली असते दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची आणि स्वतःतलं वाईट किंवा काय कमी आहे ते बघण्याची. लोक सोशल मीडियावर त्यांचे हसरे फोटो टाकतात, तर काय त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नाहीत असं आहे का? आपण फक्त तेवढा एक भाग बघून आपली तुलना त्यांच्याशी करायला लागतो आणि हळूहळू त्या कंपॅरिझन ट्रॅपमध्ये अडकून जातो. तर या कंपॅरिझन ट्रॅपमधून आपण बाहेर पडायचं कसं? सगळ्यात पहिलं, ॲक्सेप्ट युअर जर्नी. प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाचं लग्न लवकर होतं, कोणाला नोकरी उशिरा मिळते. आपली स्पर्धा ही फक्त आपल्या कालच्या व्हर्जन सोबत असली पाहिजे. काल मी कुठे होती, आज मी कुठपर्यंत पोचली आहे, फक्त एवढंच पाहायचंय. दुसरी स्टेप आहे सोशल मीडिया लिमिट करणे. आजकाल आपण सोशल मीडियावर तासनतास घालवायला लागलो आहे आणि नकळत आपण त्या जाळ्यात अडकून जातो आहे. जेव्हा आपण ठरवू की मी सोशल मीडिया बघणार नाही, कंपॅरिझन कमी व्हायची सुरुवात होईल. फक्त ते बघा जे तुम्हाला ग्रोथकडे नेईल, तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्यास मदत करेल. आणि तिसरी स्टेप आहे ग्रॅटिट्यूड ठेवणे, म्हणजेच कृतज्ञ राहणे. दुसऱ्यांकडे काय आहे यापेक्षा देवाने आपल्याला काय काय दिलं आहे त्याची लिस्ट बनवा. जेव्हा आपण आपल्याकडे काय काय आहे, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याकडे बघायला लागतो, हळूहळू आपण या ट्रॅपमधून बाहेर पडायला लागतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ येते. फक्त तोपर्यंत स्वतःच्या प्रवासाचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांत राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.